एव्हरीवन, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आजच्या आपल्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपला हा जो काही व्हिडिओ आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचा टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत। तर बघा बऱ्याचदा आपण रेडीमेड कुर्ती घेत असतो किंवा कस्टमरचे सुद्धा अल्टरला टॉप येतात। तर रेडीमेड कुर्ती, रेडीमेड टॉप असेल तर त्याला कशा पद्धतीने फिटिंग टाकावी हे आपल्याला समजतच नाही। बॅकला टक्स टाकावे की नाही, कमरेचं छातीचं माप कसं घ्यावं, मार्जिन लूजिंग किती आणि कशा पद्धतीने ऍड करावं, तर हे आपण बरंचसं यामध्ये कन्फ्युजन असतो। सो आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तुमची कुठलीही साईज असो, मोठी असो छोटी असो, कशा पद्धतीने मार्जिन आणि लूजिंग ऍड करायचं आणि रेडीमेड कुर्तीत कशा पद्धतीने चेंजेस करून परफेक्ट असं फिटिंग सहित आपली कुर्ती रेडी करायची तर हे सांगणार आहे। तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून रेडीमेड कुर्ती परफेक्ट असं फिटिंग करणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला रेडीमेड कुर्ती कस्टमरची असो किंवा तुमची असो परफेक्ट असं सहज फिटिंग करता येईल, मार्जिन लूजिंग मध्ये अजिबात कन्फ्युजन होणार नाही। ठीक आहे, चला तर आता आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूया। तर इथे बघू शकतात हा रेडीमेड टॉप आहे, म्हणजेच कुर्ती, तर ती अल्टर करायची आहे। आता टॉप कसं आहे तर ते मी तुम्हाला नंतर सांगते, पण रेडीमेड कुर्ती जर का आपल्याला अल्टर म्हणजेच फिटिंग करायची असेल तर परफेक्ट फिटिंग कशी करायची आणि त्यासाठी कुठली कुठली मापे लागतात तर ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते। तर आपल्याला फिटिंगसाठी लागते छाती, कमर, मुंडा आणि दंडघेर। तर बघा ही साईज जी आहे त्याची छाती आहे 32, त्यामध्ये 3 इंच आपल्याला लूजिंग ॲड करायचं आहे, तर ते किती झालं टोटल 35, आणि कमरेमध्ये सुद्धा 3 इंच लूजिंग म्हणजे 28 अधिक 3 तर टोटल किती झालं 31। ठीक आहे, तर 3 आपण हे दोन्ही पण लूजिंग ॲड केलेलं आहे, मार्जिन नाही आहे, लूजिंग आहे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, सो लक्षात राहू द्या। त्यानंतर बघा आता जो काही मुंडा आहे आपला तर तो आहे 15, तर त्याचं निम्म घ्यायचं आहे आपल्याला, तर ते किती झालं मग म्हणजे 7.5 झालेला आहे। ठीक आहे, म्हणजे 7.5 हा फिटिंगचा मुंडा आहे, तर ते मी तुम्हाला पुढे सांगेल फिटिंग करताना की कसा मेजर करायचं, पण आत्तापर्यंत एवढं लक्षात राहू द्या। त्यानंतर दंडघेर आहे आपला 12, तर त्याचं निम्म आपल्याला घ्यायचं आहे, तर इथे आपण 6 फिटिंग घेऊ शकतो। ठीक आहे, तर बघा मग अशा पद्धतीची ही मापं आहे, छाती, कमर, मुंडा, दंडघेर, आणि ही मापे टाकून आता आपल्याला रेडीमेड कुर्ती अल्टर करायची आहे। पुन्हा सांगते, दंडघेर हा तुमचा कमी जास्त असू शकतो, छातीचं साईज हे सगळं कमर वगैरे वेगवेगळे असू शकतं, फक्त त्याच्यामध्ये कॉमन आहे की छाती आणि कमरेमध्ये 3 इंच तुम्ही लूजिंग ॲड करायचं आहे, त्याचबरोबर जो काही दंडघेर आणि मुंडा आहे त्याचं निम्म करायचं। ठीक आहे, तर बघा आता ही आहे आपली रेडीमेड कुर्ती, छान अशी मल्टी कलरची आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये बघा गोल्डन अशा लाइनिंग आहे, त्यामुळे तर हा म्हणजे ही जी काही कुर्ती आहे ती अजूनच सुंदर दिसते। त्याच्या स्लीव्हसुद्धा 3/4 आहे बघा ह्या पद्धतीने। ठीक आहे, आता आपल्याला ही कुर्ती अल्टर करायची आहे। बऱ्याचदा आपल्याकडे फिटिंगसाठी अल्टरसाठी कुर्ती येत असतात आणि परफेक्ट आपल्याला कशी करावी फिटिंग तर ते समजतच नाही, तर त्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे। तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला ही कुर्ती उलटी करून घ्यायची आहे मार्किंग करण्यासाठी। ठीक आहे, तर व्यवस्थित काटोकाट बघा ह्या पद्धतीने मी उलटं करून घेतलं आणि सगळ्यात आधी आपल्याला छातीची मार्किंग करायची आहे। आता लूजिंग पकडून जेवढी छाती असेल तर त्याचं निम्म आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर बघा मग काय करायचं, या पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा आहे या मुंड्यापासून इकडच्या मुंड्यापर्यंत, आणि आता इथे टोटल 35 होतं छाती, तर त्याचं निम्म किती होतं मग 17.5, तर एक इकडून मार्किंग बरोबर केली काटोकाट स्टार्टिंगला आणि इथे 17.5ला केली। ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने मग आपण मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आता मुंड्याच्या खाली 5-5.5 इंचावर आपल्याला कमरेची मार्किंग करायची आहे। तर कमर पण आपण जेवढी घेतली होती लूजिंग ॲड करून म्हणजे ती टोटल 31 होती, तर 31चं आपल्याला निम्म करायचं। तर बघा बरोबर सेंटरला आपल्याला ह्या पद्धतीने टेप ठेवायचा, स्टार्टिंगला मार्किंग केली जसं छातीच्या वेळेस केलं ना सेम तसंच, आणि मग इकडे 15.5ला। ठीक आहे, म्हणजे 31चं निम्म केलेलं आहे आपण। ठीक आहे, आणि त्यानंतर आता सीटघेरच्या तिथे तर आपलं कमी होतच असतं। ठीक आहे, आणि या पद्धतीने आपल्याला इथे ही मार्किंग गोलाकार शेपमध्ये द्यायची आहे। आता हा चॉक याच्यावर दिसत नाही आहे डार्क, पण बघा तुम्हाला फेंट मार्किंग दिसत असेल, मी जशी मार्किंग केली तशीच आपल्याला इथे शिलाई टाकायची आहे। ठीक आहे, आता दंडघेर तुमचा जेवढा असेल त्याचं निम्म घ्यायचा, तर इथे दंडघेर आहे 10, तर मी 5ला इथे मार्किंग करून घेते। तर स्टार्टिंगला मी 6 लिहिलं होतं बघा, म्हणजे 12 होतं, त्यांना लूज हवं होतं, पण इथे बघा तेवढं मार्जिनच नाही आहे, सो त्यामुळे मग इथे 5ला मार्किंग करून घेतली। ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा जेवढा दंडघेर असेल त्याचं निम्म्याची मार्किंग करून घ्यायची आहे।
तर बघा आता काय करायचं आहे, आपल्याला जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे। आता टीप मारताना आपण स्टार्ट करत असतो इथून, म्हणजे स्लीव्सपासून, ठीक आहे। तर बघा जिथे मार्किंग केली आहे तिथे बरोबर आपल्याला टीप टाकायची आहे, व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे तिथून शिलाई उसवण्याचे चान्सेस राहणार नाही। आता हा मल्टी कलरचा ड्रेस आहे, त्यामुळे मग यावर मी व्हाईट कलरचा दोरा होऊन घेते। तर बघा मग आता इथून टिप टाकायला सुरुवात करते। मी पुन्हा सांगते, स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि मग बरोबर ती आपल्याला जेवढं कडेकडेने मार्जिन ठेवत बरोबर जो काही मुंड्याची मार्किंग आहे तिथे मॅच करत टिप आणायची आहे। त्यानंतर तिथून आता खाली आपण जी काही मार्किंग केली होती गोलाकार, म्हणजे आपल्या छातीची आणि कमरेचा जो काही पार्ट होता, जी काही मार्किंग होती, तर ती आपण व्यवस्थित एकमेकाला मॅच केलेली होती। तर बरोबर त्यावरूनच आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे आणि बघा मग इथे बरोबर आपण खाली तिरकी आणलेली आहे, ठीक आहे। तर तिथून काय आपण जास्त मार्जिन पकडलेले नाही, फक्त कमरेपर्यंत आणि तिथून मग गोलाकार सीट घेतपर्यंत टिप मारून घेतलेली आहे। आता एक साईडची टिप मारून झालेली आहे बघा, तुम्हाला आता व्हाईटच दोरा आहे ॲक्च्युअली, त्यामुळे दिसत नाही आणि मार्किंग पण मल्टी कलरच्या कुर्तीवर केलेली आहे, त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात येते। पण तरी पण मी ज्या पद्धतीने टिप मारते आणि मार्किंग केलेली आहे तर त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग करायचं। तर इकडच्या साईडने बघा मी सीट घेरपासून टिप मारायला सुरुवात केली। तर बघा सीट घेरपासून गोलाकार पुन्हा कमरेचा पार्ट वगैरे जसं आपण मार्किंग केली होती मुंड्याची, छातीची, कमरेची, तर बरोबर त्या पद्धतीने इथे आपण टिप मारून घेत आहोत आणि स्लीव्जला एकदम कमी मार्जिन ठेवत या पद्धतीने टिप मारून घ्यायची, कारण की खूप काही अल्टर करायचं नव्हतं, थोडंसंच करायचं होतं, अर्धा इंचाचंच, ठीक आहे। आणि कमरेचं छातीचं तर डायरेक्ट आपण इथे मार्किंग करून घेतली। आता ही परफेक्ट अशी आपली टिप मारून झालेली आहे। यानंतर अजून एक थोडीशी आतल्या साईडने एक टिप मारून द्यायची, म्हणजे जर कस्टमरला कधी तो टाईट वगैरे झाला तर लूज करू शकतो आणि म्हणजे बरं असं जर कस्टमरला पण की पुन्हा टेलरकडे जावं लागत नाही, त्यामुळे ते सुद्धा खुश राहतात की चला इथून जर का अल्टर केली कुर्ती तर आपल्याला पुन्हा जावं लागणार नाही, एखादी तरी एक्स्ट्रा टिप मारून द्यायची, ठीक आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण आता ही कुर्ती सरळ करून घेतली आणि ते तुम्ही बघू शकता शेप एकदम परफेक्ट गोलाकार आलेला आहे। कमरेच्या तिथे सुद्धा सीट घेरचा, मुंड्याच्या तिथून छातीचा वगैरे एकदम परफेक्ट असा गोलाकार आलेला आहे। याचाच अर्थ आपले एकदम परफेक्ट अशी फिटिंग इथे टाकून झालेली आहे। हे बघा मी पुन्हा व्यवस्थित तुम्हाला दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल। आणि 3/4 स्लीव्स होती बघा, तर ती सुद्धा एकदम परफेक्ट अशी आपण सर्व मॅच करत इथे एकदम व्यवस्थित अशी फिटिंग टाकून घेतलेली आहे। नक्कीच आता ही कुर्ती कस्टमरला जर का तुम्ही अशा पद्धतीने फिटिंग केली तर एकदम परफेक्ट अशी फिटिंग बसेल। सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने फिटिंग करून बघा। आय होप सो तुम्हाला कशा पद्धतीने मार्जिन वगैरे ॲड करायची, कशा पद्धतीने मार्किंग करायची आणि कशा पद्धतीने टिप मारून फिटिंग करायची हे लक्षात आलं असेल। मी तुम्हाला रेडीमेड कुर्तीला कशा पद्धतीने अल्टर करायचं, म्हणजे फिटिंग वगैरे करायचं, तर हे सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला रेडीमेड कुर्ती सहज एकदम अगदी कमीत कमी टाईममध्ये अल्टर करता यावी, ते सुद्धा एकदम परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंगचे, ठीक आहे। सो अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि जरी काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ठीक आहे। चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय।